हे बघा डाकबैरी त्या जंगलात कारवी पाहिजे तेवढी. डर गए हो. खाली आहे त्यामुळे आपल्याला काय आपला व्हिडिओ काढता नाही खाली. बघा सरळ किती खाली बघा एवढा खालनं आलो आपण. इथनं खूप अवघड आहे. पूर्ण डायरेक्ट खाली आहे. खतरनाक आहे एकदम. परत आपल्याला बघायचं किती खाली आहे. एकदम सरळ खाली आहे. वरती डाक किल्ला कसा आहे हे आपण जाऊन जरा पाहू असं विकास भाऊ म्हणतात आपला. त्यामुळे आपण चला म्हटलं डाक किल्ला वरनं पाहूयात. तर बघा पूर्ण जंगल आहे आणि खूप मोठा पसारा आहे हा किल्ल्याचा. हे बघा डाकबैरी किल्ल्यावाला आपण हा झेंडा आहे ना, आपल्याला हा झेंडा कोंडेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे ना तिथनं दिसला होता हा झेंडा आपल्याला. हो इथं काय आहे का खाली. हे बघता पण येत नाही एवढ्या खाली आहे. आणि हा दिसतो ना सुरका ह्या होळीमधनं आपण खाली उतरलो होतो इथल्या डाकबैरी किल्ल्यावर आहे आपण. आणि हे बघा इथं ते कोंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे दिसतं इथनं. हा पूर्ण डोंगर तोडून वरती आलो. त्यानंतर ह्या डोंगरावरून आलो आपण इकडनं आणि ह्या जंगलामधनं आपण आलो आणि इथनं खाली त्या होळीतनं उतरलो खाली आणि खाली डाक भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि नंतर परत वरती आलो तोडून आणि इथून खालनं असा चालत पूर्ण हा डोंगर हे केला आपण. पूर्ण डोंगर वरती तोडून आलो आणि आता डाक किल्ल्यावरती आपण. हे बघा आपण कुठं जाऊन आलो बघा. इथं खाली लेणी ती भैरवनाथाचं जागृत देवस्थान डाक बहिरी. आणि हे बघा वरती तो झेंडा दिसतोय का किल्ल्यावरती. त्या झेंड्यापाशी गेलो होतो आपण. हा बघा या झेंड्यापाशी जाऊन आपण व्हिडिओ काढला होता. तर किती उंच आहे बघा ते, किती लांब आहे. जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे भटकन TV दत्ता आशिष या व्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आत्ता आपण आलो आहे चाललो आहे आपण डाकबैरीला. बघा तो मागं तो डोंगर दिसतोय ना माझ्या, तो डाकबैरीचा आहे. आणि आत्ता जिथं आलो आहे ते कोंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे इकडे आहे. तर ते जाऊन पाहू आपण, त्याचं दर्शन घेऊ महादेवाचं.
हे मंदिराच्या शेजारी काही शिल्प आहेत बघा, विरगळ आहेत. हे एक चक्र आहे पुरातन मंदिराचं. बरोबर मंदिराच्या बॅक साईडने जायचं आपल्याला. हे बघा समोर मंदिर. रे वर ना काळा काळा. नाही सोड खाली तसंच. हे बघा डागबैरीच्या जंगलात कारवी पाहिजे तेवढी. आणि हे कारवाट चाललंय आपल्या पुढं. डागबैरी. आणि आपण ह्या कड्यावरती बघा, बघा कसं खाली खोल आहे. हे बघा आपण त्या पॉइंट पर्यंत आलोय. इथं बोर्ड सुद्धा लावलाय बघा, डाक गुहेकडे जिकडं आपल्याला जायचंय तो रोड ह्या साईडला इकडनं डाक गुहा. आणि दुसरा रोड जो भीमाशंकरकडे जातो तो इकडनं आहे. हे बघा असा. तर इथनं भीमाशंकरचा सुद्धा ट्रेक करतात लोक. त्याची पाटी सुद्धा लावलेली आहे इथं. हे बघा इथं नकाशा लावलाय बोर्ड. आपल्याला तिथं जायचंय. आणि आपल्या नंतर इथनं गाडवलं बघा त्या सांडशी गावातनं रोड आहे. इथं पहिले पाण्यात टाक आहे, तिथं 2 नंबरचं आहे. 3, 4, 7. हे आपल्या विकासला गावाला भेटलेत बघा त्यांच्या डागबैरीला. तर आता तुमच्या गप्पा चालू दे, आम्ही जातो किल्ल्यावरती. आता आपल्या विकास भाऊ येतात तिथून आलो आपण. आणि हा समोर बोर्ड लावलाय डागबैरी किल्ल्याचा. या साईडला किल्ल्यावरती जातो आपण. वरती किल्ला आहे. पॅच खूप अवघड आहे हा. आणि आपण भैरवनाथच्या लेणीला जाणारे ह्या रोडनी. तर हा जरा अवघड पॅच आहे आपल्यासाठी. जो बरंच अवघड आहे. अरे रे अहो काका गेलाय तिथं अंदाज काय. 70 वर्षाचा म्हातारा गेलाय.
दोरी घ्यायची ना या साईडला. थांबा हो. घ्या या साईडला दोरी, नाही तर होई दोन उतरा या खालच्या. सगळ्यात सोपं. पुढं दाताच्या तिथे गेल्यानंतर. इथनं नाही, दाताच्या तिथे गेल्यानंतर. डर गए हो. पूर्ण पॅच उतरून खाली गेले बघा. आणि साईडनी हे असं चालत जायचं आपल्याला. हे पण सरळ खाली आहे, पूर्ण सरळ खाली बघा. किती एकदम खाली, पार खाली आहे. नजर पण जात नाही, इतकं खाली आहे. आणि इथं वरती लेणी आहे, तर ते जाऊन बघू आता. तो पॅच पण खूप अवघड आहे. तून उतरलो आपण. आणि आता हे असं आडवं जायचं आपल्याला. बघा इथं आपल्याला लेण्या लागल्यात काही. चला, हा एक पॅच अवघड आहे जरा खूप. तार आहे म्हणून आपण जाऊ शकतो सहज त्याला धरून. तर बघा इथनं पण बघा साईडनी चालायचं आहे. आणि हे बघा फार खाली सरळ आहे, विचार करू शकत नाही एवढं खाली आहे. तर चला. बघा इथनं पायऱ्या आहेत बघा. खालनं कोणीतरी गावातनं रोड आहे. आणि आता इथून वरती चढायचं आहे आपल्याला. सरळ आहे एकदम. आणि आहे काय अडचण नाही, जाऊ शकतो आपण. एवढं काय हे नाही आहे. तिकडनं तसं जायचं आहे आपल्याला तिकडं. बघा आज आलो आपण. आणि आता थांब ना, त्यांचा मोबाईल घेऊ दे ना मला.
तुमचा. हे असं वाकडं 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 आपल्याला वर जायचं आहे. हा एक पॅच जरा खूपच अवघड आहे. खाली आहे बरंच अवघड आहे. तर चाललेत आपले लोक. खाली आहे डायरेक्ट सरळ खाली बघा. आणि इथनं चालायचं आपल्याला आता वरती. दत्ता चाललाय पुढं. हां त्याच्या मग विकास भाऊ जाईल. सरळ खाली. बघा सरळ किती खाली. बघा एवढं खाल्लं आलं आपण. इथलं खूप अवघड आहे. जय भैरवनाथ. इथे खोली आहे टाका पाण्याचं. आणि हे मुख्य भैरवनाथाचं देवस्थान. पाण्याची टाकी आहे तिथं. झाकलेत पूर्ण. बघा बॅग तिकडे घेऊ का? हा घ्या जवळ ठेवा म्हणजे. आणि ह्या बाजूला पण केवढी मोठी कोरीव खोली आहे बघा. ही बापरे खूप मोठी आहे. एवढा उंच आणि ही अशी कोरीव खोली.
पहिल्या जुन्या पायऱ्या होत्या. एवढा मोठा भाग आहे हा. एवढेच नाही आहे बाळा. मंदिर पुढं होतं. बरंच मोठे आहे आणि आपण तो सुळका चढलेला बघा. सुळका सुद्धा आपल्या खाली गेलाय. त्याच्या लेवलला आलो आहे. खाली खूप खोल आहे. खूप खाली खोल आहे. जागा अजून किती खाली बघा ते लोक. इतका अवघड आहे वरती चढायचं. सर्वात महाराष्ट्रामधला सर्वात अवघड ट्रेक आहे हा. म्हातारी हो. लय खाली आहे, लय प्रमाणाबाहेर खाली आहे. हा बघा तो सुळका आणि कसं खाली आहे बघा किती. पूर्ण बाहेर खाली आहे. खतरनाक आहे एकदम. पोरं चढतात बघा ते किती खाली येते. एकदम सरळ खाली आहे. महाराष्ट्रामधला सर्वात अवघड ट्रेक. डायरेक्ट खालचं दाखवा. पुढं येऊन दाखव.
बघा ना, हा पॅच, नंतर इथून असं परत हा इथं वरती गेलो ना तिथला पॅच, पार वरती लय अवघड आहे. सगळ्यात अवघड ट्रेक आहे हा महाराष्ट्राचा मित्रांनो. पायऱ्या बघा कशा झाली, हा या पायऱ्या, आणि इथून खालून पण बघा पायऱ्या. हे चढलो आता आपण वळ. आणि आता इकडनं जायचं आपल्याला. बघा मित्रांनो, डाक बैरीला आलो आहे आपण. आणि वरती डाक किल्ला कसा आहे हे आपण जाऊन जरा पाहू, असं विकास भाऊ म्हणतात आपला. त्यामुळे आपण चला म्हटलं डाक किल्ल्यावरनं पाहूयात. तर बघा पूर्ण जंगल आहे आणि खूप मोठा पसारा आहे हा किल्ल्याचा. खाली मॅपमध्ये फक्त पाण्याची टाकी दाखवतात किल्ल्यावरती, बाकी काही नाही आहे. आणि बराच मोठा पसारा आहे. डाक किल्ला फक्त आपण वरच्यावरती पाहतोय, कारण आपला पूर्ण पाहून होणार नाही. हा खूप भयंकर आणि खूप मोठा आहे. हे उन्हाळ्यामध्येच आपल्याला दिसू शकतात टाकी वगैरे काय असेल ते. तर दत्ता फिरतोय वरती जंगलात, तो येईपर्यंत आता आम्ही वाट बघतो आणि बघूयात काय ते वरती जायचं का काय करायचं ते ठरवतात आम्ही. हे बघा डाक बैरी किल्ल्यावाला आपण, हा झेंडा आहे ना आपल्याला, हा झेंडा कोंडेश्वर महादेवाचं म्हणजे मंदिर आहे ना तिथनं दिसला होता हा झेंडा आपल्याला. पाय एवढा लांब, त्या झेंड्यापाशी आलो आपण तिघही जण आम्ही. आणि बाकीचा थोडाफार व्हिडिओ जाताना बनवला आहे, तो नंतर टाकतो मी पठारावरचा. ह्या इथं तर चौथऱ्याचा बोर्ड लावला आहे, हा चौथरा आहे इथला. आणि बघा आपण किती उंचावरती आहे. बाबू इथं काय आहे का नाही कधी. हे बघता पण येत नाही एवढ्या खाली आहे. आणि हा दिसतो ना सुरका, ह्या होळीमधनं आपण खाली उतरलो होतो इथले. ते बघा आपल्यापासून किती लांब आहे आणि किती उंच आलो आहे आपण बघा. आणि खालचं भैरवनाथाचं मंदिर इथं खाली इथे दिसत पण नाही आपल्याला, इतकं ते डाक बैरी किल्ल्यावर आहे आपण. आणि हे बघा इथं ते कोंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे दिसतं इथनं. हा पूर्ण डोंगर तोडून वरती आलो, त्यानंतर ह्या डोंगरावरून आलो आपण इकडनं. आणि ह्या जंगलामधनं आपण आलो आणि इथनं खाली त्या होळीतनं उतरलो खाली. आणि खाली डाक भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि नंतर परत वरती आलो तोडून. आणि इथून खालनं असा चालत पूर्ण हा डोंगर पाय केला आपण.
पूर्ण डोंगरवरती तोडून आलो आणि आता डाक किल्ल्यावरती आपण. तर चला आता आपण परतीची वाट धरूयात मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला आपला हा डाक किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जय शिवराय. हे बघा आपण कुठं जाऊन आलो बघा. इथं खाली लेणी ती भैरवनाथाचं जागृत देवस्थान, डाक बहिरी. आणि हे बघा वरती तो झेंडा दिसतोय का किल्ल्यावरती, त्या झेंड्यापाशी गेलो होतो आपण. हे बघा त्या झेंड्यापाशी जाऊन आपण व्हिडिओ काढला होता. तर किती उंच आहे बघा, ते किती लांब आहे. आणि आता आपण कोकण कड्यावरती